पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 3री ते 8वीसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार विषय नियोजन व वेळापत्रक जाहीर. शाळांना सविस्तर मार्गदर्शन सूचना. आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद SCERT महाराष्ट्र यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF-SC 2023 आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा SCF-SC 2024 यांच्या अनुषंगाने येत्या 3री ते 8वीसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार विषय नियोजन, तासिका विभागणी आणि शालेय वेळापत्रकाबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. यामुळे राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये नवीन अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला असून शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट दिशा मिळाली आहे. शालेय कामकाजाचे वार्षिक नियोजन निश्चिती. परिपत्रकानुसार शाळेमध्ये वार्षिक 237 कार्यदिवसाचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी 10 दिवस अध्ययन प्रक्रियेसाठी, 14 दिवस परीक्षा व मूल्यमापनासाठी, 13 दिवस सहशालेय उपक्रमासाठी, 52 रविवार, 78 इतर सुट्ट्या. अशा प्रकारे संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शाळांना त्यांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन वेळापत्रक आवश्यक बदल करण्याचे काही प्रमाणात स्वातंत्र्यही देण्यात आले आहे. येत्या 3री ते 5वीसाठी विषय रचना. नवीन अभ्यासक्रमानुसार प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या भाषिक, गणिती आणि जीवन कौशल्यावर विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी, इंग्रजी, गणित, आपल्या सभोवतालचे जग भाग 1, आपल्या सभोवतालचे जग भाग 2, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व निरामयता कार्यशिक्षण. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये त्याच धर्तीवर विषयाची रचना करण्यात आली आहे. इतर माध्यमाच्या शाळांमध्ये मातृभाषा, इंग्रजी आणि इतर आवश्यक विषयाचा समावेश करण्यात आला आहे. येत्या 6वी ते 8वीसाठी विषय नियोजन. उच्च प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या ज्ञान विस्तारासाठी स्वतंत्र विषयाचा समावेश करण्यात आला आहे. मुख्य विषय मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व निरामयता कार्यशिक्षण. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कौशल्याधारित उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. अतिरिक्त समृद्धीकरण कालावधी EEPवर भर. नवीन वेळापत्रकातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ॲडिशनल इरिचमेंट पिरियड EEP अर्थात अतिरिक्त समृद्धीकरण कालावधीचा समावेश. या कालावधीत वाचन कौशल्य विकास, भाषा समृद्धी, गणितीय क्षमता, बुद्धी विज्ञान प्रयोग, कला, क्रीडा आणि सर्जनशील उपक्रम, प्रकल्पाधारित शिक्षण, विद्यार्थ्यांच्या विशेष गरजांनुसार मार्गदर्शन यासारख्या उपक्रमाचे आयोजन करता येणार आहे. SCERTनं स्पष्ट केले आहे की EEP हा स्वतंत्र विषय नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठीही पूरक कालावधी आहे. तासिका विभागणीबाबत स्पष्टता. परिपत्रक. प्रत्येक विषयासाठी आठवड्याला किती तास द्यायचे आहे याचे सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. भाषा विषय, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या मूलभूत विषयांना अधिक वेळ देण्यात आला असून कला, क्रीडा, आरोग्य आणि कार्यशिक्षण यांनाही सम प्रमाणात महत्त्व देण्यात आले. शाळांसाठी महत्त्वाच्या सूचना. SCERTने शाळांना पुढील सूचना दिल्या आहेत. नवीन अभ्यासक्रमानुसार वेळापत्रक तयार करणे. प्रत्येक विषयासाठी निर्धारित तासिका राखणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गरजा लक्षात घेऊन लवचिक नियोजन करता येणार येईल. EEP कालावधीचा प्रभावी वापर करावा. शाळा स्तरावर शिक्षकांनी समन्वयाने वार्षिक आणि मासिक नियोजन तयार करावे. स्थानिक गरजांनुसार पूरक उपक्रम राबवण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापकांमध्ये समाधान. नवीन अभ्यासक्रम लागू केला झाल्यानंतर वेळापत्रक आणि विषय नियोजनाबाबत अनेक शंका उपस्थित होत होत्या. SCERTच्या ह्या सविस्तर परिपत्रकामुळे शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण प्रशासनातील अधिकाऱ्यांना स्पष्ट मार्गदर्शन मिळाले आहे. विशेषतः येत्या 3री ते 4थी, 5वी ते 6वी, 7वी आणि 8वीच्या नवीन पाठ्यक्रमानुसार अध्यापनाचे नियोजन करणे आता अधिक सुलभ होणार आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला चालना. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांचे आकलन, विचारशक्ती, सर्जनशीलता, समस्या निराकरण क्षमता आणि जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ पाठांतरावर भर न देता अनुभवाधारित, कृती आधारित आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य दिले जाणार आहे. निष्कर्ष. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून जारी करण्यात आलेले हे परिपत्रक महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नवीन अभ्यासक्रम, विषय नियोजन, वेळापत्रक आणि अतिरिक्त समृद्धीकरण कालावधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी हे पाऊल महत्त्वाचा दगडमार ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याचे संबंधित परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.